गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा धक्का बसलाय। याला कारण म्हणजे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम करोटे यांची तिकीट कापत 2024च्या विधानसभा निवडणुकीत एका नव्या चेहऱ्याला विधानसभा निवडणुकीत संधी दिली आणि पराभव पत्करावा लागला। तर आता स्वतः नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद गेल्याने पूर्व विदर्भात काँग्रेस पक्षाचा मोठा जबाबदार नेता राहिला नाही। गेली 15 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहून सुद्धा आमगाव विधानसभेत 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला तिकीट दिली। तर सक्षम उमेदवार पुढे उभा नसताना सुद्धा काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात विजय मिळवू शकले नाहीत। त्यामुळे माजी आमदार सहस्राम करोटे हे शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं। करोटे यांचा पक्षप्रवेश सोहळा हा देवरी येथे आयोजित करण्यात आला असून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः देवरी येथे येणार आहेत। तर कालच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या पुत्रासह मुंबई येथे जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केला। करोटे यांच्या पाठोपाठ गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार देखील आपल्या पुत्रासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं। त्यामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षातून होत असलेली आउटगोईंग पाहता आमदार नाना पटोले यांना देखील धक्का बसणार। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।